विद्यार्थी मित्रांनो, 12वी मॅथमॅटिकल लॉजिक तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अँड आणि ऑर या दोन ऑपरेटर्सच्या ट्रूथ टेबलबद्दल माहिती घेतली. आज आपण कंडिशनल ऑपरेटर, त्याला सिंगल इम्प्लिकेशन असं सुद्धा म्हणतात, आणि बाय कंडिशनल, त्याला डबल इम्प्लिकेशन असंही म्हणतात, या दोन ऑपरेटर्सची माहिती घेणार आहोत. P इम्प्लाइज Q ह्याचे सिंगल कंडिशनल ऑपरेटर आहे. ह्याचं चिन्ह आहे लेफ्ट टू राईट ॲरो, जे P कडून Q कडे जाणारा ॲरो. ह्याचा अर्थ असा असतो, जे स्टेटमेंटच्या भाषेत जर लिहायचं झालं, इफ स्टेटमेंट P देन स्टेटमेंट Q. त्यातला हा जो काही देन आहे हा ॲरोचं काम करतो P कडून Q कडे. जर P स्टेटमेंट असेल तर Q स्टेटमेंट, हा त्याचा लॉजिकली अर्थ झाला. आता परत ह्याच्या ट्रूथ टेबलमध्ये सुद्धा दोन स्टेटमेंट्स असल्यामुळे 2⁻² म्हणजे 4 एवढे रोज असणार आहेत, आणि दोन स्टेटमेंट आणि एक ऑपरेटर्स म्हणून 3 कॉलम्स असणार आहेत. आता P इम्प्लाइज Q या ट्रूथ टेबलमध्ये एनलार्ज केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, P ची व्हॅल्यू ट्रू आणि Q ची व्हॅल्यू F असेल तर P इम्प्लाइज Q चं उत्तर F असतं. बाकी सर्व ठिकाणी उत्तर ट्रू असतं. हे शॉर्टकट लक्षात ठेवायला, T इम्प्लाइज F इज इक्वल टू F, अदरवाईज ट्रू. हे झालं सिंगल इम्प्लिकेशन, सिंगल कंडिशन, इफ देन. आता बाय कंडिशनलमध्ये, बाय कंडिशनलचं जर आपण वर्डिंगमध्ये स्टेटमेंट घेत झालं तर P इफ अँड ओनली इफ Q. स्टेटमेंट P इफ अँड ओनली इफ Q. ते इफ अँड ओनली इफ या अर्थाने इथे डबल हेड ॲरो वापरलेला आहे. आता ह्याच्या ट्रूथ टेबलमध्ये जर बघितलं तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, P आणि Q या दोघांचीही किंमत सेम असेल तरच P डबल इम्प्लाइज Q ची व्हॅल्यू ट्रू असते, एरवी फॉल्स असते, F. म्हणजे सिंगल इम्प्लिकेशन म्हणजे सिंगल कंडिशन आणि बाय कंडिशन म्हणजे डबल इम्प्लिकेशन, ह्याच्या ट्रूथ टेबलचे शॉर्टकट्स तुमच्या लक्षात आले असतील. आता ह्याच्यानंतर अजून एक आहे, ते म्हणजे निगेशन, नकारार्थी. नकारार्थीच्या संदर्भात बघायचं झालं तर नकारार्थी, निगेशन, ह्यासाठी सिम्बॉल वापरला आहे टिल्ट साईन. कॉम्प्युटरच्या कीबोर्डवरती सगळ्यात डाव्या तलावरती जे साईन असतं टिल्टचं, ते आपण इंडिकेट करतो निगेशनसाठी. आता P ची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर निगेशन P ची व्हॅल्यू असते F, किंवा P ची व्हॅल्यू F असेल तर निगेशन P ची व्हॅल्यू असते T. म्हणजे थोडक्यात P ची जी काही व्हॅल्यू असेल त्याच्याबरोबर उलटी व्हॅल्यू ही Q ची असते. आता ह्याच्यामध्ये खूप वेळा वापरला जाणारा एक महत्त्वाचा एक रूल आहे, त्याबद्दल बघू आपण. निगेशन ऑफ निगेशन P इज ऑलवेज इक्वल टू P इट सेल्फ. नकारार्थी वाक्याचं परत नकारार्थी केलं तो ओरिजिनल वाक्यच राहतं. उदाहरणार्थ, राम इज अ गुड बॉय, ह्याचं निगेशन राम इज नॉट अ गुड बॉय. आणि ह्या नकारार्थी वाक्याचं परत नकारार्थी केलं तर इथे दोनदा नॉट येणार नाही, तर आधीचा नॉट जो आहे तो निघून जाईल, राम इज अ गुड बॉय.
हे नकारार्थी करायचं, निगेशन करायचं म्हणजे नॉट ॲड करायचं असतं. किंवा ओरिजिनल वाक्यामध्ये नॉट असेल तर नकारार्थी करताना नॉट काढून टाकायचा असतो. म्हणजे निगेशन हे नकारार्थी करण्यासाठी वापरलं जाणारं एक साधन आहे. आता या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण एक साधं एक्झरसाईजमधलं 1.1 मधलं एक वाक्य बघू. नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. आता याच्यामध्ये 2 वाक्य जॉईन झाली आहेत अँडनी. पहिलं स्टेटमेंट पी जर का गृहीत धरलं तर ते असणारे नागपूर इज इन महाराष्ट्र, आणि स्टेटमेंट क्यू असणारे चेन्नई इज इन तामिळनाडू. दोन्ही स्टेटमेंट जोडले गेलेले आहेत अँड या ऑपरेटरने. ओके, आता पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? नागपूर इज इन महाराष्ट्र, यस ट्रू. चेन्नई इज इन तामिळनाडू, यस ट्रू. दॅट मीन्स पी अँड क्यू दोन्ही ट्रू आहेत, अँड ऑपरेटरने जोडले गेलेत. मग जर का शॉर्टकट वापरला तर अँडमध्ये काय आहे शॉर्टकट? दोन्ही ट्रू असतील तर अँडचं उत्तर ट्रूच असतं. म्हणजे इथं ट्रूथ व्हॅल्यू काय येईल जॉईंट स्टेटमेंटचं? ट्रू. आता अजून एक हे बघू आपण. द अँगल इज राईट अँगल. द अँगल इज राईट अँगल इफ इट्स मेजर 90 डिग्री. ह्यामध्ये पी स्टेटमेंट आहे द अँगल इज राईट अँगल, आणि क्यू स्टेटमेंट आहे इट्स मेजर इज 90 डिग्री. आणि हे 2 स्टेटमेंट जोडली गेली आहेत इफ अँड ओनली इफनी. म्हणजेच इथे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन काय होईल? पी डबल हेड ॲरो डबल इम्प्लिकेशन क्यू. आता तिसरं एक वाक्य बघू. इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. आता ह्याचा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू शोधायची आहे. ओके, खरंच वाक्य ह्याचं काय होईल वाक्य बघा. इट इज नॉट ट्रू. इट इज नॉट ट्रू. ट्रूच्या अलीकडे नॉट लागला आहे म्हणजे ट्रूचं नकारार्थी केलं आहे. ट्रूचं नकारार्थी काय होईल? फॉल्स. म्हणजे इनडायरेक्टली हे वाक्य असं आहे इट इज फॉल्स दॅट 5 - 3i. इट इज फॉल्स दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. 5 - 3i इज इट इज फॉल्स दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. आता आपल्याला 11वीच्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपण ह्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे की ज्यावेळेस एखादा नंबर आयोटा म्हणजे आयने दर्शवला जातो तरीच तो कधीही रिअल नसतो, तो इमॅजिनरी पार्ट असतो, म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबरमधला असतो. म्हणजे हे जे वाक्य आहे ते ॲक्च्युली ट्रू आहे. म्हणून या पूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू असणार आहे टी. इफ 3 × 5 इज इक्वल टू 8 देन if 3 × 5 is equal to 8 then 3 + 5 is equal to 15. असं आपल्याला वाक्य दिलेलं आहे. 2 वाक्य आहेत. पी 3 × 5 is equal to 8. क्यू स्टेटमेंट 3 + 5 is equal to 15. इफ देननी जोडलेलं आहे म्हणजे इथे सिंगल इम्प्लिकेशन होईल पी इम्प्लाइज क्यू. आता पीची व्हॅल्यू काय आहे बघा. पीची व्हॅल्यू एफ आहे. 3 × 5 इज नॉट इक्वल टू 8. दॅट मीन्स इट इज फॉल्स. क्यू काय दिला आहे? 3 + 5 is equal to 15. Actually 3 + 5 is equal to 8. That means Q is also F. म्हणजेच P implies Q चा अर्थ झाला F implies F. आता सिंगल इम्प्लिकेशनचा शॉर्टकट काय होता बघा. T implies F असेल तर आन्सर F असतं, इतर सर्व वेळी ते ट्रू असतं. म्हणजे इथे F implies Fचं उत्तर काय होणार आहे? ट्रू होणार आहे. म्हणजे शॉर्टकटचा वापर करून तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. हां, हे 4 शॉर्टकट्स तुमच्या लक्षात असलं पाहिजे. अँड ऑपरेटरचा शॉर्टकट, ऑरचा शॉर्टकट, सिंगल इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन. ओके, पुढचं वाक्य. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. ओके, आपण आता पहिल्यांदा यांना स्टेटमेंटमध्ये विचारात घेऊया. पी स्टेटमेंट मिल्क इज व्हाईट. क्यू स्टेटमेंट
sky is blue. What is the value of P? It is true. What is the value of Q? Sky is also blue. That means it is again true. P double implies Q. म्हणजेच T double implies Q. आता डबल इम्प्लिकेशनचं शॉर्टकट काय होतं? P आणि Q दोघांची व्हॅल्यू सेम असेल तर डबल इम्प्लाईजचं उत्तर नेहमी ट्रूच असतं. इथे T डबल इम्प्लाईज T आहे, म्हणजेच उत्तर काय असणार आहे? टीच असणार आहे. आता पुढे क्वेश्चन नंबर 4मध्ये त्यांनी काय दिलं आहे बघा. पीची व्हॅल्यू T घ्यायला सांगितली आहे, क्यूची व्हॅल्यू T घ्यायला सांगितली आहे, आरची व्हॅल्यू F घ्यायला सांगितली आहे, एसची व्हॅल्यू F घ्यायला सांगितली आहे. आणि ह्या व्हॅल्यू विचारात घेऊन त्यांनी काही प्रश्न विचारलेत. आता याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये बघा, निगेशन आर डबल इम्प्लाईज पी हे ब्रॅकेटमध्ये इम्प्लाईज निगेशन क्यू ह्याची आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहे. आता दिलेल्या क्वेश्चनमध्ये जिथे ते पी क्यू आर वापरलेलं आहे किंवा एस वापरला आहे तिथे ते त्या दिलेल्या व्हॅल्यूज वापरत जायचं. आणि इथे डबल इम्प्लिकेशन, सिंगल इम्प्लिकेशन, निगेशन अँड ऑर जे काही ऑपरेटर्स वापरलेले असतील त्या सगळ्या ऑपरेटर्सचं शॉर्टकट्स वापरून हे सम सोडवायचं आहे. म्हणजे थोडक्यात हा एक्झरसाईज जो आहे, एक्झरसाईज 1.1 हा पूर्णपणे ह्या 4 शॉर्टकट्सवरती अवलंबून आहे. हे 4 शॉर्टकट्स तुमचे व्यवस्थित झाले असतील तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम इथे येणार नाही. त्यामुळे आता ह्या 4 शॉर्टकट्सला व्यवस्थित पाठ करा, समजून घ्या आणि या एक्झरसाईजमधले इतर क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. बेस्ट लक. थँक्यू.